पुण्यातल्या घटनेवरती खासदार अमोल कोल्हेंकडून संताप व्यक्त. अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी घटना. संबंधितांवरती कारवाई करण्याची कोल्हेंची मागणी. सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनाने एवढा उन्मत्तपणा करणं अशक्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची टीका. पुण्यात उपचार नाकारल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झालेल्या घटनेबाबत सुप्रिया सुळेंकडून संताप व्यक्त. सरकारकडे केली सखोल चौकशीची मागणी. राज्यातील सर्व रुग्णालयांना तातडीच्या उपचारांसाठी स्पष्ट निर्देश देण्याची गरज असल्याचं व्यक्त केलं मत. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू. उपचारासाठी हॉस्पिटल प्रशासनाने केली होती 10 लाखांची मागणी. मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवतीचा मृत्यू. मीडियात येणाऱ्या बातम्या अर्धवट असून प्रकरणाची चौकशी केली जाईल. हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकाऱ्याची प्रतिक्रिया. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. सचिन खरात यांची मागणी. तर पीडित कुटुंबाला 10 कोटींची मदत राज्य सरकारने जाहीर करावी, खरात यांचं आवाहन. पुण्यातल्या काही रुग्णालयांच्या कामकाजातल्या त्रुटींमुळे त्यांच्या परवानग्या रद्द करून दंड लावण्याची आवश्यकता असल्याची रुपाली ठोंबरे यांची मागणी. गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीड आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यांवरती. योगेश कदम घेणार देशमुख कुटुंबियांची भेट. यावेळी शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी होणार. बीडमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलांचा दावा. खोक्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. वकिलाने दिलेल्या दाव्यानंतर खोक्याला न्यायालयीन कोठडी. अंजली दमानी यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. प्रशांत कोरटकरची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव. कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता जामीन अर्ज. कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होण्याची शक्यता. बीड जिल्ह्यातील 1282 पैकी 339 जणांचे शस्त्र परवाने रद्द. काही शस्त्र परवाना धारकांचा मृत्यू तर काहींना गरज नसताना शस्त्र दिली गेल्याचं कारण देत परवाने रद्द. मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं मनसेकडनं बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना मारहाण. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. मारहाण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई तसंच सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. न्यू इंडिया बँक 122 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानू आणि गौरी भानू फरार घोषित. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपी अटकेत. न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी 5 आरोपींच्या मालमत्तेवरती जप्तीची कारवाई. 5 आरोपींच्या 167 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्याची दंडाधिकारी न्यायालयाची परवानगी. मेट्रो 2B कामामध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे कंत्राटदारांना 1,29 लाख रुपयांचा दंड. MMRDCची कारवाई. माफ करा, MMRDAची कारवाई. मध्य रेल्वेचा शनिवारी रात्रकालीन ब्लॉक. बदलापूर स्थानकांदरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी विशेष ब्लॉक. अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस वाहतुकीवरती परिणाम होणार. पुणे लोणावळा मार्गावरती 6 ते 8 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचा मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरील लोणावळा मळवली भागात उड्डाण पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्याचा निर्णय. मुंबईमध्ये क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद. मात्र अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडनं कारवाई सुरूच राहणार. गोरेगाव पश्चिमेतल्या सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातल्या 663 घरांसाठी आज सोडत. तर 7 एप्रिलपासून घराचं ताबापत्र देण्यास सुरुवात. वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज जनता दरबारचं आयोजन. नवी मुंबईच्या वाशी इथल्या विष्णुदास भावे सभागृहामध्ये जनता दरबार होणार. अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर. साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा गंभीर आरोप. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्र्यांकडून दबाव. जाचक यांचा दावा. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट. शेलार चंद्रपूर दौऱ्यावरती असताना वडेट्टीवारांनी भेट घेतली. यावेळी शेलार, वडेट्टीवार आणि भाजप आमदार बंटी भांगडिया यांचा एकत्र प्रवास.
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. आता स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर. राज्यसभेत वक्फच्या बाजूने 128 मतं तर विरोधामध्ये 95 मतं. लोकसभेनंतर राज्यसभेतही विधेयक मंजूर. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार वक्फवरील मतदानाला अनुपस्थित. बुधवारी गुरुवारी शरद पवार उपचारांसाठी मुंबईत होते. कार्यालयाची माहिती तर आज शरद पवार दिल्लीला जाणार असल्याची शक्यता. लोकसभेतल्या चर्चेच्या वेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 खासदार अनुपस्थित होते. खासदार अमोल कोल्हे, सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे गैरहजर होते. जेपीसीच्या काही बैठकांनाही सुरेश म्हात्रे गैरहजर होते. पंतप्रधान मोदींकडून विधेयक संमत झाल्यामुळे समाधान व्यक्त. वक्फ सुधारणा विधेयक मंजुरी हा सामाजिक आर्थिक न्याय, सर्वसमावेशी विकासातील महत्त्वाचा क्षण. मोदींची एक्सपोस्ट. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मुस्लिम नेत्यांची वैचारिक अडचण. खासदार सुनील तटकरेंनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केलं, त्यामुळे अडचण. पक्षातील अल्पसंख्याक विभाग तसंच इतर मुस्लिम नेते अजित पवारांची भेट घेणार. मतदानाच्या वेळी राज्यसभेमध्ये चुकीच्या जागेवर बसल्यामुळे विरोधकांचं एक मत अवैध. तृणमूलचे सुब्रता बक्षी यांनी इतरांच्या जागेवरती बसून मतदान केल्यामुळे त्यांचं मत अवैध. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची वक्फ विधेयकावरती कविता. हम किसी को नहीं जाएंगे शरण क्योंकि मायनॉरिटी मिनिस्टर है रिजिजू किरण, म्हणत आठवलेंची मजेदार कविता. मणिपुरामध्ये राष्ट्रपती राजवटीच्या अनुमोदनासाठी पार पडलं मतदान. त्यानंतर मंजुरी. पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होतं राज्यसभेचं कामकाज. राज्यसभेमध्ये प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांच्यात वाद. मात्र यांच्यातील मजेदार वादामुळे सभागृहामध्ये हास्याचं वातावरण. मला एसनशी म्हणता, तुम्ही युटी म्हणजे यूज अँड थ्रो का? उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवरती एकनाथ शिंदेंचा पलटवार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत आई प्रज्ञाताई मुंडे आणि मावशी सुद्धा होत्या उपस्थित. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यशश्री निवासस्थानी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवल्या, त्यामुळे यशश्री निवासस्थानाला आलं जनता दरबाराचं स्वरूप. मुंबईतल्या अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात. महापालिकेकडनं काम पूर्ण करण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत. त्यामुळे गोखले पूल ते गोल्ड स्पॉट जंक्शन पूर्ववाहिनी मार्ग 15 मे पर्यंत बंद राहणार. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत. पाटण तालुक्यात आतापर्यंत 172 लाभार्थ्यांचे वाळूसाठी अर्ज. महाराष्ट्रामध्ये राज्य रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते पायाभूत सुविधा निधीतनं 1994 कोटींचा निधी मंजूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती. गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील कमाल तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज. मुंबईकरांची उन्हाच्या चटक्यांपासून तात्पुरती सुटका होणार. वादळी पावसामुळे पुण्यामध्ये 12 ठिकाणी झाडपडीच्या घटना. हडपसर परिसरामध्ये सर्वाधिक 5 ठिकाणी झाडं पडली. सुदैवाने जीवितहानी टळली. नाशिकला अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे सातपूर फिडर सबस्टेशनमध्ये बिघाड. महावितरणकडनं युद्धपातळीवरती दुरुस्ती सुरू. आज सकाळी पाणी पुरवठा पूर्णतः बंद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन आमदार गिरीश नाईक यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी, शिरीष नाईक यांची मागणी. नाशकातील मालेगावमध्ये गारपीटग्रस्त शेतजमिनीची प्रशासनाकडनं पाहणी. पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्यात येणार. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 1297 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 30 गावांमधल्या 1990 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका. शासनाकडनं नुकसानीचे पंचनामे सुरू. हिंगोलीमध्ये अवकाळीचा पपई बागांना फटका. वसमत तालुक्यातील एका शेतकऱ्याची 5 एकरवरची पपई भुईसपाट. शासनाकडनं मदतीची मागणी. धुळ्यातही अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गहू, हरभरा, मक्यासह फळबागांचंही मोठं नुकसान. साक्री तालुक्यामध्ये पंचनाम्यांना सुरुवात.
बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस, त्यामुळे शेतकरी विष्णू वाडेकरांचं काढणीला आलेलं 11 एकर कांद्याचं पीक भुईसपाट. प्रशासनाने पंचनामा करून मदत द्यावी, शेतकऱ्याची मागणी. वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, फळबागांचं मोठं नुकसान. ₹1 पीक विमा लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली हळद पावसामध्ये भिजली. आवक जास्त झाल्यामुळे हळद उघड्यावरती ठेवण्याची वेळ आली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. रब्बी हंगामातील मका आणि गहू पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत. हिंगोलीत सेनगाव तालुक्यातील गोरेगाव कडोळी केंद्रा गावाच्या शिवारामध्ये अवकाळी. हळद पिकासह उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये शहराच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. रमजान महिना संपताच केळीच्या दरात क्विंटल मागे ₹800ची घट. नंदुरबार जिल्ह्यात केळीचे दर 2000वरून ₹1200वरती. केळी उत्पादकांना चांगलाच फटका. मुलीची छेड काढणाऱ्या कोल्हापूर पोलिसावरती गुन्हा दाखल. खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये प्रकार घडला. चेतन घाटगे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचं नाव. सोलापूरमध्ये बनावट ॲप तयार करून इंजिनियरची ₹42,10,000ची फसवणूक. पैसे दुप्पट करण्याच्या हव्यासाला बळी पडल्यामुळे फसवणूक. मात्र पोलिसांच्या कौशल्याने गुंतवलेल्या पैशांपैकी ₹41,10,000 परतही मिळाले. अभिनेता सागर कारंडेची सायबर भामट्यांकडून तब्बल 61 लाखांची फसवणूक. इंस्टाग्रामवरच्या पोस्टला लाईक करून ₹150 मिळवा या प्रलोभनाला सागर बळी पडला. कुर्ला फिनिक्स मॉलला आग. दुसऱ्या मजल्यावरच्या फूड कोर्टमध्ये धुराचे लोट. धूर संपूर्ण मॉलमध्ये पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीती. सीआयएसएफ जवानाच्या गाडीची रिक्षाला धडक. मुंबईचा वनराई पोलीस ठाण्यातल्या हद्दीतली घटना. अपघातामध्ये महिलेचा जागेवरच मृत्यू, तर रिक्षाचालक आणि मृत महिलेच्या 2 मुली गंभीर जखमी. जवान दारूच्या नशेत असल्याचा नातेवाईकांचा आरोप. लातूरमधल्या बेलकुंडच्या औसा तुळजापूर महामार्गावरती नादुरुस्त ट्रकला टेम्पोची धडक. टेम्पो चालक आणि ट्रक दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकचा जागीच मृत्यू. भंडाऱ्यामध्ये मध्य प्रदेशहून आणलेला 3.5 लाखांचा सुगंधी तंबाखू आणि गुटखा नष्ट. सिहोरा पोलिसांची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.